मुसळधार पावसात पाण्यात बुडालेल्या कारच्या दुरुस्तीच्या कोटेशनवरून ह्युंदाई सर्व्हिस सेंटर आणि बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये निर्माण झालेल्या कथित वादाचा फटका वाहन मालकाला बसत आहे। सुरुवातीला सुमारे 3.5 लाख रुपयांचे कोटेशन देण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत 1,85,000 रुपयांचे सुधारित कोटेशन देण्यात आल्यानं विमा दावा प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला। या गोंधळामुळे गेल्या 1.5 महिन्यांपासून अधिक काळ सर्व्हिस सेंटरमध्येच अडकून पडल्याचा आरोप वाहन मालक होशियार सिंग उर्फ राज दसोनी यांनी केला आहे। वसई विरारमध्ये 7 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात वसईत राहणारे होशियार सिंह उर्फ राज दसोनी यांची कार सोसायटीच्या आवारात साचलेल्या पाण्यात बुडाली होती। त्यानंतर 10 जुलै रोजी क्रेनच्या माध्यमातून ही कार विरारच्या ह्युंदाई सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी आणण्यात आली। कारच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर सर्व्हिस सेंटरकडून बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीला सुमारे 3.5 लाख रुपयांचे कोटेशन देण्यात आले। मात्र हे कोटेशन जास्त असल्याचे सांगत विमा कंपनीने कार टोटल लॉस म्हणून दाखवल्याचे दसोनी यांचे म्हणणे आहे। त्यानंतर ह्युंदाई सर्व्हिस सेंटरकडून पुन्हा सुमारे 1,85,000 रुपये इतके सुधारित कोटेशन विमा कंपनीला देण्यात आले। पहिल्या आणि दुसऱ्या कोटेशनमध्ये मोठी तफावत असल्याने विमा दावा रखडला आणि अखेर त्याचा फटका ग्राहकाला बसला असा आरोप दसोनी यांनी केला आहे। दसोनी यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीकडून ह्युंदाई सर्व्हिस सेंटरची चूक असल्याचे सांगितले जात आहे, तर ह्युंदाईकडून विमा कंपनीकडे बोट दाखवले जात आहे। त्यामुळे कारची दुरुस्ती नेमकी कोणाच्या खर्चातून करायची यावर अद्याप तोडगा निघालेला नाही। ह्युंदाईकडून काही रक्कम ग्राहकाने स्वतः भरल्यास कारच्या दुरुस्तीबाबत मार्ग काढता येईल असे सांगण्यात आल्याचा दावा दसोनी यांनी केला। मात्र सुरुवातीला चुकीचे कोटेशन दिल्यामुळे आपली कार टोटल लॉस झाली असेल तर त्याचा आर्थिक भार ग्राहकाने का उचलायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सुरुवातीचे कोटेशन तयार करणाऱ्या 2 व्यवस्थापकांकडून चूक झाल्याचे ह्युंदाईकडून सांगण्यात आल्याचं दसोनी यांनी म्हटलं आहे। संबंधित पवार आणि संजय नावाच्या 2 कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्यांना हटवण्यात किंवा बदली करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे। मात्र कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे मान्य केले जात असेल तर त्या चुकीची शिक्षा ग्राहकाला का भोगावी लागते असा सवाल त्यांनी केला आहे आणि यात कर्मचारीपेक्षा ह्युंदाई सर्व्हिस सेंटरचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणी दसोनी यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केंद्रीय अर्थमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याचं सांगितलं आहे। तसेच संबंधित न्यायिक प्राधिकरणाकडे ही तक्रार करण्यात आली असून या प्रकरणात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणी ह्युंदाई सर्व्हिस सेंटरची बाजू जाणून घेण्यासाठी तेथील व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संबंधित व्यवस्थापकांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। तसेच बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कंपनीकडून फोनला प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे चुकीचे कोटेशन नेमके कसे तयार झाले, हे सर्व्हिस सेंटरच मोठं रॅकेट आहे का आणि सुधारित कोटेशन नंतरही ग्राहकाचा विमा दावा का रखडला याबाबत ह्युंदाई सर्व्हिस सेंटर आणि बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही। 1.5 महिन्याहून अधिक काळ माझी गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये आहे। ह्युंदाई आणि बजाज इन्शुरन्स एकमेकांची चूक सांगत आहेत। चुकीच्या कोटेशनमुळे माझी गाडी टोटल लॉस झाली आणि आता विम्याची रक्कमही मिळत नाही। त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासही सहन करावा लागतो आहे, अशी व्यथा होशियार सिंग दसोनी यांनी व्यक्त केली आहे। सर, मेरा 7 जुलाई को मेरा यहाँ जो बारिश आई थी, बाढ़ आई थी, वो चक्कर में मेरी गाड़ी थोड़ी बहुत डूब गई थी, इसमें पानी में चला गया था। मैंने 10 तारीख को गाड़ी टोइंग करके विरार में जो हुंडई की सर्विस सेंटर उधर भेजी थी गाड़ी। उसके बावजूद भी सर ये लोग जो हुंडई के जो पहले के यहाँ के मैनेजर थे, संजय कुछ पवार करके और संजय करके यहाँ के वो थे, बजाज का जो इंश्योरेंस कंपनी, उनका कहना है कि लोग ने हम लोग को गलत कोटेशन दिया। हाँ, लोगों ने कोटेशन 3-3.5 लाख का कोटेशन दिया करके वो चक्कर में बजाज ने मेरी गाड़ी का जो टोटल लॉस दिखा दिया है और अभी इनका और दिखा दिया है। वो चक्कर में जो बजाज कंपनी कुछ भी मेरे को इंश्योरेंस दे नहीं रही है और इनका कहना है कि वो हमारे जो मैनेजर था उसकी गलती के कारण और गलती हुई थी और उसको निकाल दिया करके। पर ठीक है, जिसकी भी गलती हुई थी, आज पर गलती हुई थी, उसके कारण मेरा गाड़ी टोटल लॉस हो गई है। 1.5 महीने से मेरी गाड़ी इधर पड़ी हुई है और बजाज कंपनी मेरे को इंश्योरेंस दे नहीं रही है और हुंडई बोलते हैं कि बजाज की गलती है, बजाज बोलते हैं कि इसकी गलती है। पर दोनों में तो पिसा तो मैं गरीब मर गया ना इसमें पूरा। आपका कोटेशन गलत दिया है हुंडई ने, ये किसने बताया? ये मेरे को बजाज का कंपनी का कहने का है और इनका खुद इनका जो मैनेजर भी, इनका भी कहना है। उनने मेरे पास अभी वॉइस रिकॉर्ड भी है कि गलती हो गया वो लोग से, उन्हें इतना कोटेशन नहीं देना चाहिए था और गाड़ी अभी भी रिपेयरिंग हो सकती है। अभी ये लोग ने 185 का कोटेशन मेरे को दिया है वापस। तो अभी इसके खिलाफ कुछ आपने तकरार वगैरह किया है कुछ? हाँ सर, मैंने निर्मला सीतारमण को किया, जो आज मजिस्ट्रेट है अपना जिला, उनको किया है, मुख्यमंत्री साहब को किया है। आज मेरे को मैडम ने भी बुलाया है। कल मेरे को सोमवार को मेरे को वकील को लेके मेरे को इधर जिलाधिकारी जो अपना ये अपना क्या बोलते हैं उनके पास बुलाया मेरे को।